एवढ्या सगळ्या वेळेमधनं तू मुस्कान ट्रस्ट सारख्या फाउंडेशन सारख्या ह्याला कसा वेळ देतोस आणि म्हणजे तिकडे तुला म्हणजे असं फिलॉन्थ्रॉफी सारखं करावं असं का वाटलं? काय माहिती देवाच्या कृपेने आपलं व्यवस्थित चाललंय. तर माणसाची प्रत्येकाची काय ना काय सोशल जबाबदारी माणसाने घेतली पाहिजे असं मला वाटतं. कारण भगवान भी उसी को देता है जो दूसरों को देता है. सो मला पहिल्यापासून काही ना काहीतरी करायचं होतं. मुस्कान फाउंडेशन ही आमची संस्था आहे जी दिव्यांग मल्टिपल डिसेबल मुलांबरोबर काम करतो आम्ही. आणि थोडंसं त्यांच्यासाठी आपण केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला आव्हान आहे की तुम्ही मुस्कानसाठी नका करू, पण तुम्ही कुठे ना कुठे काय ना काहीतरी चांगलं काम करत राहा. कारण हे तुमचा चांगला कर्माचा बँक बॅलन्स वाढवत राहा. बरोबर. सो मुस्कान ही माझी फाउंडेशन आहे. मी ट्रस्टी गेले 10 वर्ष 9-10 वर्ष आणि आम्ही छान काम करतोय. आज आमची 6 सेंटर्स आहेत. वाडी हॉस्पिटलमध्ये सेंटर आहे आमचं, भेंडाला आहे, पनवेलला आहे. सो काय ना काहीतरी सोशल वर्क केलं पाहिजे आपण. थोडं समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. ही भावना तुमच्या मनात पाहिजे. जर तुम्ही यशस्वी झालात ना, तू वरती बसला तो बघत असतो मी काय करताय. तर तुमचं पण समाजाला देणं काही ना काहीतरी देणं नुसतं घेत राहू नका. बरोबर. थोडं द्यायला पण दिलं पाहिजे. तुमचा असा पाहिजे, देणारा पाहिजे. म्हणजे तुम्ही देणार असाल ना तर तो तुम्हाला देत राहतो वरचा पण. तर मुस्कान म्हणजे काय ना काय सोशल वर्क करा. आणि आय एम व्हेरी हॅपी की मी मुस्कान फाउंडेशन ट्रस्टी आणि खूप छान आमची संस्था, आमची फाउंडर ट्रस्टी आहे दीप्ती गांधी. अच्छा. खूप 19-20 वर्ष झाली आमच्या ट्रस्टला. 9-10 वर्षापासून मी ट्रस्टी आहे. पण दिव्यांग मुलं जे मल्टिपल डिसेबल असतात त्यांच्यावर छान काम करतो मी. 7 सेंटर्स आहेत आमची आज. पण खूप छान वाटतं मला. महिन्यात मी जेव्हा वेळ मिळेल मी जातो तिकडे. बरोबर. तेव्हा छान वाटत असेल. खूप छान. तसंच आमचं वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुप आहे आमचा. आमच्या समाजातले जे उद्योजक आहेत, आमचे गुरु माननीय डॉक्टर अध्यक्ष, माझे गुरु, माझे व्यावसायिक गुरु डॉक्टर संतोष कामेरकर यांनी 16हून जास्ती पुस्तकं लिहिली आहेत. या प्रसिद्ध कोच आहेत, बिझनेस मेंटॉर आहेत. मी सुद्धा त्यांच्याकडे शिकत असतो. आपण त्यांची मुलाखत घेतली आलेले आहेत. येस. सो मी त्यांच्याकडे शिकत असतो. आणि त्यांनी सांगितलं की नेहमी चांगलं काम करा, मग मदत करा लोकांना. सी हे तुम्ही तुमचा बँक बॅलन्स पॉझिटिव्हिटीचा आणि तुमचा चांगल्या गोष्टीचा बँक बॅलन्स वाढवा. खर्च म्हणजे आपण नुसतं घेत असं करू, तुम्ही देत पण राहायला पाहिजे. सो आम्ही आमच्या समाजाला होतकरू उद्योजकांना मदत करतो, समाजाला मदत करतोय, एकमेकांना बिझनेसमॅनना मदत करतोय, एकमेका मदत करू आणि अवघे धरू सुपंथ. मला वाटतं कामेरकर सरांनी त्या दिवशी सांगितलं होतं की नुकताच तुम्ही किती कोटी मधला मी आकडा विसरले, पण प्रचंड बिझनेस सगळा झाला. 2 वर्ष झाली. आज 180 कोटीपेक्षा जास्त व्यवसाय आम्ही एकमेकांना दिलेला आहे. आणि खूप छान पद्धतीने सर घेऊन चाललेत आम्हाला. आणि सरांच्या मार्गदर्शकाने आम्ही वाटचाल करतोय. आमच्या समाजातल्या लोकांना मोठं करतोय, एंटरप्रेन्योरला सपोर्ट करतोय. खूप छान करतोय. मला खूप मस्त वाटतं, मजा येते. आणि जो मला म्हणजे माझा जो फावला वेळ इथे ते टाइमपास करतो ना, तो आता मी मुस्कान मध्ये देतो आणि विजयसिटी मध्ये देतो. जबरदस्त आहे. खूप छान वाटतं मला. तुझा पुढचा प्लॅन काय आहे? म्हणजे काही लोक, म्हणजे मी खास याच्यासाठी विचारते की काही लोक असे असतात की एक मोठा बिझनेस तयार करतात आणि त्याच्यानंतर मग कोणीतरी करोडोमध्ये तो विकत घेणारा असतो, त्यांना देऊन टाकतात. तर असा तुझा काही प्लॅन आहे का? तुला कायम हेच पुढे न्यायचंय? काय करायचंय? ऍक्च्युली बिझनेसमॅन प्रोफेशनल लोक विचार करतो आणि केला पण पाहिजे. हो. पण मी अजून त्या विचार करत नाही. कारण मी म्हणतो की हे जे छोटंसं बाळ आहे, अंग्रेज जाबाज, 10 वर्ष झाले, त्याला मी लहानाचं मोठं केलंय. खूप त्रास झालाय. ते मोठं होतं आम्ही पण शिकतोय. बरोबर. सो मी असा तरी अजून काही विचार केलेला नाही. पण पुढे काय होईल नेव्हर नोज. कारण तुम्हाला नेहमी नवीन गोष्टी, मी आहे त्याच माइंडसेट मध्ये राहता आलं पाहिजे. तुमचा माइंडसेट तुम्हाला बदलता ठेवला पाहिजे. जबरदस्त. काय होईल सांग, आता मी सांगू शकत नाही पुढच्या तरी. येस. आपण आता एक गमतीशीर रॅपिड फायर घेणार आहोत. छोटीशीच आहे. पहिला प्रश्न आहे, अंग्रेजी ढाबाची सगळ्यात जास्त विकली जाणारी एक डिश कोणती आहे? चॉकलेट गुलगप्पा बासुंदी चाट. ओहो. कारण लोकांना गोड खायला खूप आवडतं. जबरदस्त. आणि तुझी स्वतःची? माझी सुद्धा तीच. अच्छा, ओके. हॉस्पिटॅलिटी बिझनेस मध्ये टिकून राहण्यासाठी 1 नंबरची टिप काय सांगशील? टिकून राहा. प्रॉब्लेम्स आले तरी टिकून राहा. जबरदस्त. एक असा फूड ट्रेंड जो तुला वैयक्तिकरित्या स्वतःला अजिबात आवडत नाही? कोरियन फूड. काय सांगतो? हो, कोरियन फूड नाही आवडत? तरी पण आम्ही अंग्रेजी डब्याच्या मेनू मध्ये काही कोरियन फूडच्या फ्युजन डिशेस आणलेले आहेत. कारण मला जरी आवडलं नसलं तरी लोकांची आवड माझ्यासाठी महत्वाची आहे.
हॉटेलचा ओनर जेव्हा स्वतः बाहेर जेवायला जातो तेव्हा तो सगळ्यात आधी काय नोटीस करतो? क्लिनलीनेस आणि स्टाफ हायजीन येस आणि स्टाफचं स्माईल. ओहो. जबरदस्त. ओके, जेव्हा तू मित्रांना घरी पार्टीला बोलवतोस तेव्हा तू स्वतः जेवण बनवतोस की अंग्रेजी ढाबावरनं पार्सल मागवतोस की इतर कुठून पार्सल मागवतोस? अंग्रेजी ढाबा तर आपला स्वतःचा ब्रँड आहे, त्यामुळे हो. मी नाही मागवतो. हम्म. पण माझा येणाऱ्या गेस्टला काय आवडतं त्याचा विचार पहिला करतो. ओके. मी त्याला चायनीज आवडतं, त्याला जापनीज आवडतं, हा. का त्याला मालवणी फूड आवडतं, की त्याला तंदुरी आवडतं, हम्म. तसं आवडतं. ओके. आणि तुला स्वतःला जेवण बनवायला आवडतं का? काही विशेष नाही. ओके. खायला आवडतं? खायला मात्र 200% चवीने ते आवडतं, पण. चवीने.